नमस्कार. आपण तयारी करत आहोत अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आणि आपला पेपर काही दिवसातच जाहीर होणार आहे. फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही माझ्यासोबत 50 प्रश्नांची रिव्हिजन करून 50 गुण मिळवणार आहात, जे की मेरिट मध्ये तुम्हाला पुढे घेऊन जातील आणि पोस्ट मिळवतील. पहिला प्रश्न, भारतीय संविधानातील कलम 280 कशाशी संबंधित आहे? निवडणूक आयोग, वित्त आयोग, UPSC, टॅग. कशाशी संबंधित आहे 280 कलम? ते आहे वित्त आयोगाशी संबंधित. वित्त आयोग कशात दिलेला आहे? कलम 280 अंतर्गत. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही विचारलेला आहे? समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, संपत्तीचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. कोणता मूलभूत अधिकार नाहीये? तर तो नाहीये संपत्तीचा अधिकार. हा आपला 7वा अधिकार होता, जो की आता काढून एक कायदेशीर अधिकार केलेला आहे कलम 300A अंतर्गत. भारताच्या संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावते? संयुक्त अधिवेशन कोण बोलावते? पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. कोण बोलावतं संयुक्त अधिवेशन? तर ते बोलवत असतात राष्ट्रपती बोलवतात. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, इंदिरा गांधी. कोण होत्या? सरोजिनी नायडू आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणता विषय समवर्ती सूचीमध्ये येतो? पोलीस, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, शेती. कोणता आहे? शिक्षण हा आपल्या समवर्ती सूचीमध्ये येतो. भारतीय राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाखाली घोषित केली जाते? 352 कलम, 356 कलम, 360 कलम, 365 कलम. कशात दर्शवली जाते राष्ट्रीय आणीबाणी? तर ते आहे कलम 352 अंतर्गत. भारतीय संविधानातील धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? कलम 14 ते 18, कलम 19 ते 20, कलम 25 ते 28, कलम 29 ते 30. कशात आहे आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार? तो आहे कलम 25 ते 28 मध्ये आपल्याला दिसतो. राज्यसभेचे सदस्य निवडण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? थेट निवडणूक, एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व, राष्ट्रपती नियुक्ती, बहुमत पद्धत. राज्यसभेचे सदस्य निवडायचे आहेत, कोणती पद्धत वापरली जाते? तर B ही पद्धत वापरली जाते, एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? मुंबई, अहमदाबाद, सुरत, कानपूर. काय आहे भारताचे मँचेस्टर? हे एक शहर आहे अहमदाबाद म्हणून. दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? दक्षिण गंगा कोण आहे? कृष्णा, गोदावरी, कावेरी, नर्मदा. कोणती नदी आहे दक्षिण गंगा? ती आहे आपली गोदावरी. महाराष्ट्रातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? प्रवरा, कृष्णा, भीमा, तापी. कोणत्या नदीवर आहे भंडारदरा धरण? तर ते आहे आपली नदी प्रवरा नदीवर आपल्याला भंडारदरा धरण दिसणार आहे. कोयना प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सगळ्यात सोपा प्रश्न. कोयना प्रकल्प कोयना नदीवर आहे. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? महाराष्ट्रातून वाहत नाही विचारलंय. गोदावरी, कृष्णा, नर्मदा, यमुना. कोणती वाहत नाही? ऑब्विसली यमुना वाहत नाही. यमुना कुठे वाहते? उत्तर प्रदेशमध्ये. कुठं? ताजमहलच्या बॅक साइडला. महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. बरोबर आहे का वाक्य? चूक आहे? अंशत बरोबर आहे का सांगता येणार नाही. लोणार सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे का? तर नाही, हे गोड्या पाण्याचे सरोवर नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर चूक आहे. महाराष्ट्रात पर्जन्य छायेचा प्रदेश मुख्यतः कोणत्या भागात आढळतो? महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश कोणता? पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात,
कोकण किनारपट्टी, सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पालघर किनारा. कोणता आहे पर्जन्य छायेचा प्रदेश? तर पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागाला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हटले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरले? पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली. काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरलं होतं मुंबईला. तारीख काय होती? 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली. कुठे? मुंबई येथे. आणि पहिले अध्यक्ष होते W.C. बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? मी तर उत्तर मगाशी सांगितलं. कोण होतं? W.C. बॅनर्जी हे आपले पहिल्या काँग्रेसचे अध्यक्ष होते. स्थापना झालेली आहे 1885 ला. ड्रेन थिअरी कोणी मांडली? ड्रेन थिअरी दादाबाई नौरोजी, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, गोखले. तर दादाबाई नौरोजी यांनी ड्रेन थिअरी मांडलेली आहे. ड्रेन थिअरी म्हणजे काय? तर इंग्रज, ब्रिटिश लोक भारतातील संपत्ती त्यांच्या देशात लुटून नेत आहेत, म्हणजे ड्रेन थिअरी होय. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, आगरकर. आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर. कोणी लिहिलाय गीता रहस्य? तर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हे ग्रंथ लिहिलेला आहे. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना भारतातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. वाक्य बरोबर आहे का? चूक आहे का? अंशत बरोबर सांगता येत नाही. म्हटले जाते का वासुदेव बळवंत फडके यांना पहिला सशस्त्र क्रांतिकारक? हो, त्यांना म्हटले जाते. त्याच्यामुळे आपलं वाक्य बरोबर आहे. मानवी शरीरातील रक्ताचा गाळण्याचे कार्य मुख्य कोण करते? रक्त गाळण्याचे कार्य मुख्य कोणता अवयव करतो? फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत, लिहा. तर रक्त गाळण्याचे मुख्य कार्य कोण करत असतो? मूत्रपिंड म्हणजेच किडनी. इन्सुलिनच्या निर्मितीसाठी स्वादुपिंडातील कोणत्या पेशी जबाबदार आहेत? म्हणजेच स्वादुपिंडात इन्सुलिन तयार करण्यासाठी कोणत्या पेशी जबाबदार असतात? अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल, गॅमा सेल. कोणत्या असतात? एवढंच लक्षात ठेवायचं, बीटा सेल या स्वादुपिंडात इन्सुलिन तयार करण्यासाठी जबाबदार असतात. युनिव्हर्सल रिसिपंट रक्तगट कोणता? O निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B प्लस किंवा B पॉझिटिव्ह. तर युनिव्हर्सल रिसिपंट कोण आहे? AB पॉझिटिव्ह. मानवी शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव कोणते? शरीरातील विचारलेला आहे सर्वात मोठे अंतर्गत, पण कोणतं अंतर्गत अवयव? हृदय, यकृत, फुफ्फुस, मूत्रपिंड. कोणता सर्वात मोठा अवयव आहे? ते पण अंतर्गत शरीराच्या आतील, तर तो आहे यकृत. यकृत सगळ्यात मोठा अवयव आहे. सूर्यप्रकाशामुळे शरीरात कोणत्या जीवनसत्वाची निर्मिती होते? आता हे सर्वांचं उत्तर तुम्हाला माहित आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे. कोणतं सूर्यप्रकाशाने विटॅमिन तयार होतं? विटॅमिन डी तयार होत असते. पाण्याचा उकळबिंदू सामान्य वातावरणीय दाबावर 100 डिग्री सेल्सिअस असतो. पुन्हा वाचते प्रश्न. पाण्याचा उकळबिंदू सामान्य वातावरणीय दाबावर 100 डिग्री सेल्सिअस असतो. बरोबर आहे का वाक्य? चूक आहे का? फक्त हिवाळ्यात बरोबर असतं हे वाक्य? म्हणजे हिवाळ्यात फक्त 100 डिग्री सेल्सिअस असतो, फक्त समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी बरोबर. हे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. पाण्याचा उत्कलन बिंदू सामान्य वातावरणीय दाबाला 100 डिग्री सेल्सिअस असतो. स्टॅगफ्लेशन म्हणजे महागाई सोबत आर्थिक स्थिरता, बेरोजगारीची स्थिती. वाक्य बरोबर आहे? चूक आहे? फक्त महागाई, फक्त बेरोजगार. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? महागाई तर असतेच, सोबत आर्थिक
अस्थिरता असते, आर्थिक स्थिरता नसते. महागाई सोबत आर्थिक स्थिरता असते, बेरोजगारी असते. त्याच्यामुळे हे वाक्य चूक आहे. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? तुमच्याकडे महागाई पण असणार आहे आणि आर्थिक अस्थिरता पण असणार आहे. जर अशी सिच्युएशन असेल तर त्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात. भारतातील बँक नोटावर स्वाक्षरी कोणाची असते? नोटांवर स्वाक्षरी कोणाची असते? तर आरबीआयच्या गव्हर्नरची असते. तुमच्याकडे सगळ्यांकडून नोटा काढून तुम्ही पहा किंवा पाहिलंही असेल. कोणाची सही असते? तर आरबीआयच्या गव्हर्नरची असते. 1 रुपयाची नोट कोण जारी करतं? आरबीआय, भारत सरकार, एसबीआय, वित्त आयोग. तर भारत सरकारद्वारे 1 रुपयाची नोट जाहीर केली जाते. ती आरबीआय कडून जाहीर केली जात नाही. सेबी ही संस्था भारतीय भांडवली बाजाराचे नियमन करत असते. बरोबर? चूक. फक्त बँकांचे नियमन करते की फक्त विमा कंपन्यांचे नियमन करते? काय करते सेबी? हे भारतीय भांडवली बाजारांचे नियमन करत असते. त्यामुळे आपलं वाक्य बरोबर आहे. IIP चे पूर्ण रूप काय? इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, इंडियन इंडस्ट्रियल पॉलिसी, इंडेक्स ऑफ इंडियन प्राइस, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम. काय आहे IIP चे पूर्ण रूप? तर इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे IIP. संगणकात ALU चे पूर्ण रूप काय? अरिथमेटिक लॉजिक युनिट, ॲडव्हान्स लॉजिक युटिलिटी, अरिथमेटिक लँग्वेज युनिट, ॲप्लिकेशन लॉजिक युनिट. ALU चं पूर्ण रूप आहे अरिथमेटिक लॉजिक युनिट. CPU चा एक महत्वाचा भाग आहे. CPU ला संगणकाचा मेंदू म्हटले जाते. सगळं लक्षात ठेवायचंय बरं का. मी डबल प्रश्न घेत आहेत. काय काय प्रश्न जे अवघड वाटतात ते डबल घेत आहे, कारण तुमची रिव्हिजन व्हावी म्हणून. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि तुमचा स्कोर मला सांगायचा आहे किती आलेला आहे. घाबरून जायचं नाही. रिव्हिजन केली की सगळं येतं. पुढचा प्रश्न पाहू. PDF चे पूर्ण रूप पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे. बरोबर आहे का? चूक आहे का? फक्त प्रिंटरचे फॉर्मॅट आहे की फक्त इमेज फॉर्मॅट आहे? हा मी नवीन क्वेश्चन फॉर्मॅट घेतलेला आहे. बरोबर की चूक? की म्हणजे तुम्हाला तुमची रिव्हिजन अजून चांगली व्हायला पाहिजे. काय आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणजे PDF का? तर हो, वाक्य बरोबर आहे. संगणकातील रॅम मधील माहिती वीज बंद झाल्यावर सामान्यत नष्ट होते. बरोबर आहे? चूक आहे की फक्त इंटरनेट बंद झाल्यावर नष्ट होते की कधीच नष्ट होत नाही? तर वाक्य आपलं बरोबर आहे. रॅम मधली माहिती परमनंट नसते, टेम्पररी असते. त्यामुळे लाईट गेली की त्यातली माहिती नष्ट होत असते. अँटीव्हायरसचा उपयोग संगणकातील मालवेअर शोधणे व त्यापासून संरक्षण करणे आहे. संरक्षण करण्यासाठी केला जातो अँटीव्हायरसचा उपयोग. हे वाक्य बरोबर आहे. आहे का बरोबर? हो. जास्त विचार करायला लागत नाही. असे सोपे काय काय क्वेश्चन घेतलेले आहेत. पॉक्सो ऍक्ट अंतर्गत मुलांची ओळख प्रसारित करण्यावर निर्बंध आहे. काय प्रश्न आहे? पॉक्सो ऍक्ट अंतर्गत मुलांची जी ओळख आहे ती प्रसारित करण्यावर निर्बंध आहेत. बरोबर की चूक? तर वाक्य आपलं पूर्ण बरोबर आहे. जे पण बालके पॉक्सो अंतर्गत आहेत त्यांची ओळख प्रसारित करण्यावर बंधन आहे. चाइल्ड मॅरेज मध्ये मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि मुलाचे वय 21 वर्षापेक्षा कमी असणे महत्वाचे आहे. बरोबर की चूक? तर चाइल्ड मॅरेज ऍक्ट मध्ये चाइल्ड मॅरेज म्हणजे काय? तर मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि मुलाचे वय 21 वर्षापेक्षा कमी असेल तर ते वाक्य बरोबर आहे. राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे. बरोबर की चूक? तर वाक्य बरोबर आहे. 6 ते 14 वर्ष गटातील मुलांनाच शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे संक्षिप्त रूप NCPCR आहे. बरोबर की चूक?
बरोबर आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे संक्षिप्त रूप NCPCR आहे. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट फक्त शारीरिक हिंसाचारालाच हिंसा मानतो. बरोबर की चूक? हे चूक आहे. शारीरिक हिंसाचारालाच हिंसा मानली जात नाही. ICDS मध्ये नॉन फॉर्मल प्री स्कूल एज्युकेशन ही सेवा 3 ते 6 वर्षाच्या बालकांसाठी आहे. बरोबर की चूक? तर हे वाक्य बरोबर आहे. अंगणवाडी केंद्रामध्ये ग्रोथ मॉनिटरिंगचा उपयोग बालकांच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. बरोबर की चूक? तर बरोबर, ग्रोथ मॉनिटरिंगचा कामच हे असतं की बालकांच्या वाढीवर लक्ष ठेवणे. ICDS मधील सप्लिमेंटरी न्यूट्रिशन ही सेवा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सप्लिमेंटरी न्यूट्रिशन दिलं जातं का? तर नाही. त्यामुळे हे वाक्य आपलं चूक आहे. अंगणवाडी सेविका समुदायातील पोषण व आरोग्य विषयक जनजागृतीमध्ये भूमिका बजावते. बरोबर, चूक? ती फक्त निवडणुकीत भूमिका बजावते, फक्त महसूल कामात भूमिका बजावते. वाक्य आपलं बरोबर आहे. काय करते अंगणवाडी सेविका? समुदायातील पोषण व आरोग्य विषयक जनजागृती करत असते. भारतात पंचायत राज व्यवस्थेचा घटनात्मक पाया 73व्या घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. बरोबर, चूक? 42वी घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. तर बरोबर आहे. पंचायत राज व्यवस्थेचा पाया 73व्या घटना दुरुस्तीने घातलेला आहे. ग्राम सभा मध्ये गावातील सर्व पात्र मतदारांचा समावेश होतो. बरोबर, चूक? फक्त ग्रामपंचायत सदस्य असतात की फक्त सरपंच असतो? बरोबर आहे. ग्रामसभामध्ये गावातील सर्व पात्र मतदारांचा समावेश होत असतो. त्यामुळे वाक्य बरोबर आहे. ग्रीन रिव्होल्यूशन भारतातील यशाचे उच्च उत्पादक वाणांच्या बियाचा महत्वाचा वाटा आहे. म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशन झालं, त्यामध्ये यश का आलं? तर त्यामध्ये आपण उच्च उत्पादन वाणांचं जे बिया आहेत त्या वापरल्या होत्या. बरोबर की चूक? तर बरोबर आहे. ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये आपण उच्च उत्पादन देणारे अशा बिया वापरल्या होत्या. व्हाईट रिव्होल्यूशनचा संबंध दूध उत्पादनाशी संबंधित आहे किंवा दूध उत्पादनाच्या वाढीशी संबंधित आहे. हो, व्हाईट रिव्होल्यूशन हे दुधाशी संबंधित होतं. आणि वर्गीस कुरियन हे व्हाईट रिव्होल्यूशनचे जनक मानले जातात. तर ग्रीन रिव्होल्यूशनचे जनक कोण आहेत? MS स्वामीनाथन. ऑपरेशन फ्लड हा भारतातील दुग्ध विकास कार्यक्रम होता. बरोबर की चूक? धान्य उत्पादन कार्यक्रम होता की सिंचन कार्यक्रम होता? ऑपरेशन फ्लड. बरोबर, हा दुग्ध उत्पादनाशी संबंधित होता. ब्ल्यू रिव्होल्यूशनचा संबंध मत्स्य उत्पादनाशी आहे. बरोबर, चूक? दूध उत्पादन, गहू उत्पादन. ब्ल्यू रिव्होल्यूशन, मत्स्य उत्पादन. तुम्ही माझं मागचं लेक्चर पाहिलं असेल तर त्यात मी हा प्रश्न चांगला सांगितला होता समजावून की ब्ल्यू म्हणजे पाणी, पाण्यात कोण असतो? मासा असतो. त्याच्यामुळे ब्ल्यू रिव्होल्यूशन मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. बरोबर आहे. आपले 50 प्रश्न झालेले आहेत. तुमचा स्कोर किती आलेला आहे ते मला कमेंट मध्ये बॉक्स मध्ये सांगा. जर काय चूक झाली असेल तर मला नोटीस करून द्या आणि नोट्स काढत चला, अभ्यास करत चला. ह्या वर्षी पोस्ट तुमचीच असणार आहे. जे मेहनत करतील त्यांची, जे करत नाहीत त्यांनी अजून सिरियस घेतलेलं नाही. फॉर्म भरा, अभ्यासाला पटकन लागा आणि रिव्हिजन करत चला. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.